नमस्कार मंडळी. आता इथं चालू होती स्वातंत्र्य दिनाची तयारी. आता या युनिफॉर्म्सना नेहमी इस्त्री होतच असते, पण आजची इस्त्री ही खास इस्त्री असते आणि ही खूप कडक असते. अशा पद्धतीने आम्ही रात्री ही सगळी तयारी करून ठेवलो. सकाळी-सकाळी उठून जेव्हा आपण तयार होतो, तेव्हा एक वेगळाच उत्साह आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तसे हे दोघे चालले होते. आता आराध्या चालली होती तिच्या स्कूलमध्ये, कारण तिच्या स्कूलमध्ये होता आज प्रोग्राम आणि हे चालले होते पोलीस स्टेशनला. आता हे दोघं पण ध्वजावंदनसाठी चालले होते. आता इकडे माझीसुद्धा तयारी झाली होती, कारण मला सुद्धा सोसायटीमध्ये जायचे होते. म्हणून मी इथं आर्यांशला उठवले. तसा नेहमी आर्यांश लेट उठतो, पण आज त्याला लवकर उठवले. त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यातून काही झोप जात नव्हती. आम्ही रेडी झालो आणि मग सोसायटीमध्ये गेलो. जेव्हा सकाळी उठून एकत्र जमून राष्ट्रगीत गायलं जातं आणि हळूहळू तिरंगा वर फडकवला जातो, त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात वेगळी चमक असते. राष्ट्रगीताच्या त्या 52 सेकंदामध्ये अंगावर अक्षरशः काटा येतो. आपण किती स्वतंत्र आणि भाग्यशाली वातावरणात जगत आहोत याची जाणीव त्या क्षणी मनात एक वेगळीच खुशी निर्माण होते. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळेच आज आपण मोकळा हवेत श्वास घेत आहोत. हा दिवस फक्त एक सण नाही, तर आपल्या कर्तव्याची आठवण करून देणारा सोहळा आहे. अशा पद्धतीने आम्ही सोहळा पार पाडला. पण मध्येच पाऊस आला आणि मग अशा प्रकारे छत्र्या घेऊन आम्हाला उभं राहावं लागलं. तसंही पावसाने आपल्या या ध्वजारोहणाला सलामी दिलीच होती. आता मस्त छत्री घेऊन उभं राहिलो. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग सगळ्यांना नाश्ता हवा होता, म्हणून मी चहा आणि हे ब्रेड मी बटर लावून तव्यामध्ये फ्राय केले. आता सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर आता मस्त फोटो सेशन तरी झालेच पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी आम्ही असे मस्त फोटो सेशन केले आणि स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे जिलेबी तरी खाल्लीच पाहिजे. चला तर आजचा व्लॉग कसा वाटला? लाईक